प्रवासाचा बेत आहे? कुटुंबासोबत फिरण्याचा प्लॅन करताय? मग आता काळजी सोडा. आपण फक्त ठिकाण व वेळ ठरवा व आम्हाला संपर्क करा. आपल्या शहरातून भारतात कुठेही SR टूर्स अँड ट्रॅव्हल्सला फक्त एक कॉल करा व निश्चिंत राहा. आपणासाठी सर्व प्रकारच्या कार उपलब्ध. निर्व्यसनी व आपुलकीने काळजी घेणारे वाहन चालक. विनम्र व आरामदायी सुरक्षित प्रवास. पुणे, विटा, मायणी, तासगाव, कडेगाव, पलूस, इस्लामपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर येथून वन वे सर्व्हिस सुविधा उपलब्ध. तर मग चला आज संपर्क करा SR टूर्स अँड ट्रॅव्हल्स पुणे. संपर्क शहाजी जाधव. मोबाईल नंबर 959476 1000. येणाऱ्या बुधवारी आपली ही लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे. विटा तहसीलदार कार्यालय येथे सकाळी 10 वाजता तहसीलदार ऑफिसच्या पटांगणामध्ये आम्ही आत्मक्लेश उपोषण करतोय. 1 दिवसाचं लक्षणीय. त्या लक्षणीय उपोषणाला सर्व तालुक्यातील तमाम जनतेने हजर राहावं आणि या उपोषणाची ताकद वाढवावी. मला ठीक आहे, मी पहिली निवडून लढतो, मला मतदान कमी झालं असेल, मी मान्य करतो, पण ह्या माणसाची मतं गेली कुठं हा सर्वसामान्य प्रश्न पडला आहे. मला बरेच लोक म्हणतात हा वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष आहे, जिल्हाध्यक्ष आहे, प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत त्यांचा विचाराचा माणूस आहे, त्यांची मतं गेली कुठं? संविधान धोक्यात आहे. शेठ तुम्ही नानांसाठी लढा, सर्व अपक्षांसाठी लढा, तुम्ही नौके आहात. मी पहिल्यांदा निवडणूक लढतोय, त्यामुळे मला अनुभव नसेल, मला लोकांना नाकारलं असेल, मी स्वीकारतो. मी प्रामाणिकपणे प्रत्येक गल्लीबोळात काम केलं ही सर्वांना माहिती आहे. आज लोक मला फोन करतात, शेठ मी तुम्हाला मतदान केलं आहे, आम्ही मोत्याच्या हाराला मतदान केलं आहे, तुमच्यापर्यंत मत गेलं नाही. आज बल्लवडी गावामध्ये माझे सर्व नातेवाईक आहेत, गलाई बांधव आहेत, तिथं मला जेरो मतदान आहे. पारे माझी सासरवाडी आहे, तिथं 2 बूथवरती मला जेरो मतदान आहे. सासरवाडीतले माझे सासरे दिल्लीवर इथं आलेत. संभाजी पाटील त्यांचा जावाई लढतोय, सर्वसामान्य लढतोय, त्यांची तळमळ आहे, हे बघून ते एवढे लांबून आलेत. त्यांनी त्यांच्या मित्रपरिवारांना, त्यांच्या मित्रांना, त्यांच्या नातेवाईकांना सगळ्यांना सांगितलं संभाजीरावांना मतदान करा, तो आपल्यासाठी लढतोय. एक 5-25 मतदानाची अपेक्षा होती, तिथं 0 मतदान मी घेतोय. बरं राहू दे सगळं. माझ्या सासऱ्याचं मतदान कुठे गेलं? माझ्या सासूबाईचं मतदान कुठे गेलं? माझ्या मेहुणीचं मतदान कुठे गेलं? इथं कुठंतरी लोकशाही धोक्यात आहे. तुम्ही आम्हाला संपवताय, अपक्षांना संपवताय. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये काय करायचं आहे? कुणीही लढलं नाही पाहिजे, मी एकटाच लढलो पाहिजे, मला एकट्यालाच एवढं मतदान झालं आहे. अरे पण तुम्ही केलं काय? तुम्हाला काय लोक नकार दिले, स्वीकार दिले? आता विट्यामध्ये मी आज दिवसभर आहे, प्रत्येकाची 30 प्रतिक्रिया आहे. मी मला मतदान केलं आहे, ह्यांना मतदान केलं आहे, त्यांना मतदान केलं, पण मतं आलीच नाही. ती मतं गेली कुठं? मतं एकाला जातात. असं तुम्ही काय केलं आहे? प्रत्येक ठिकाणी आज बोललं जातं आहे. ह्या अनिल भाऊंचे चिरंजीव असतील सुहासभाई बाबर, मी याच्यावर टीका करत नाही, सदाभाऊंचे चिरंजीव असतील वैभवदादा पाटील, या दोघांमध्ये काटेची टक्कर होणे गरजेची होती. की मी सांगत नाही, गल्ली बोळातला बच्चा जाणतो, या बच्च्याला वाटतंय तर काटे टक्कर आपल्याला बघायला मिळेल. लय झालं तरी 10,000 मतात फरक पडेल, पण तुम्ही 78-80 मतं घेताय. ह्या मतं गेलेली आहे, ती मतं ही फक्त आमचीच गेली आहेत म्हणून आम्ही बोलतोय. आमच्या अपक्षाची मतं ही तुम्ही घेतलेली आहेत. तुम्हाला कुठल्याही जनतेने स्वीकारलेलं नाही, स्वीकारणार पण नाही. तुम्ही टेंबू म्हणूनच निवडून लढत आहे. आम्ही सर्वांचं मुद्दे मांडलेलं आहेत. आमच्या जाहीरनाम्यामध्ये नानाचे असतील, माझे असतील, आमच्या अपक्ष उमेदवार असतील, सर्वांचं मुद्दा आम्ही मांडलेलं आहेत. का आम्हाला नंतर नाकार द्या? अरे रात्रंरात्र दिवस आम्ही बोलतोय, समाजसेवा करतोय, कुणाची कामं असू द्या, कुणाची अडचण असू द्या, गलाई बांध रात्री 1 वाजता पुन्हा तर आम्ही तिथे गेलोय. पण आम्हाला काय जनता नाकार द्या? कोरोना काळामध्ये रस्त्याचे प्रश्न असतील,
तुमच्या कशाचे प्रश्न असू द्या, सर्व प्रश्नासाठी आम्ही उभं राहिलो. तुमचा आरोप आहे की अपक्षवाल्यांनाच EVM मशीनमध्ये गोठा केलेला आहे. 100% अपक्ष उमेदवारांना चीच मतं यांना पडली आहेत. यांनी आतापर्यंत प्रस्थापितांनी मग कोणी असतील त्यांना 10,000 ते 5,000 मतामध्ये फरक होत होता. लोक निवडून येत होते, आम्ही स्वीकारलं असतं. पण आमची मतं तुम्हाला ॲड कशी होऊ शकतात? ठीक आहे, माझी होऊ शकतात. मी काही समाजसेवा केली नाही, फेक समाजसेवा केला समजा. ह्या माणसानं काही गदार केली सांगा तुमच्याशी? ह्या माणसाच्या समाजाची, ह्या माणसाची मतं गेली कुठं? मी दुकानदारी करत होतो, सामाजिक करत होतो, तुम्हालाही माहीत आहे. लोकांना काही पोचलं नसेल सामाजिक कार्य, पण ह्या माणसानं गेली 10-20 वर्ष सामाजिक कार्य केलं. यांची मतं गेली कुठं? का तुमचे मतदान केलं? यांच्या लोकांनी काय मतदान यांना केलं नाही? यांच्या घरातल्यांनी मतदान काय यांना केलं नाही? केलं असं मला वाटतंय का? बरं, पुढील वाटचाल तुमची काय असणार? आता आमची वाटचाल एकच आहे, आम्ही लढणार आहे. जोपर्यंत आम्हाला मतदान मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढणार आहे. आमच्यासाठी आज संपूर्ण भारतातून लोक आलेली, ह्या लोकांसाठी आम्ही लढणार आहे. गलाई बांधवांसाठी लढणार आहे, सर्वांसाठी लढणार आहे. आम्ही नाही लिहून आलो तरी लढणार आहे. जो आलेला आहे त्याच्या मुंडी उभा राहून आम्ही सर्व अपक्ष उमेदवार काम करून घेणार आहे. त्यामुळं आम्हाला जे मतदान केलं आहे त्यांना कधीही आणि कदापि आम्ही वाऱ्यास सोडणार नाही. मी लढणार आहे. मला मतदान चाललं नाही म्हणून मी कधी नाराज होणार नाही. आम्ही लढणारे माणसं आहोत, रडणारे माणसं आहोत. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही समजू नका मतदान झालं नाही. मतदान आम्हाला झालेलं आहे. की मतदान लोकांनी गिळलेलं आहे, EVM मिशनने गिळलेलं आहे. की कुठं थांबावं म्हणून आमचं तळमळ आहे. आम्ही आत्तापर्यंत 10 वर्ष झालं आमची ही तळमळ आहे की लोकांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत. पण ह्या लोकांनी काय केलं? आम्ही पाणी आणले. अरे पाणी आणणारं माणसं राहिली बाजूला, तुम्ही पाणी आणले ठीक आहे, आम्ही मी सांगतो तुम्ही पाणी आणले, घ्या जाऊ द्या. जर EVM मशीनमध्ये जर घोटाळा जर आहे तुम्ही म्हणताय, तर मग रोहित पाटील हे कसे निवडून येतात? विश्व कदम कसं काय निवडून येतात? आपण कोणतरी निवडून येणार आहे ना. घोटाळा आहे बरोबरच आहे. ज्यांची लोकप्रियता आहे, ज्यांचं काय ते निवडून येणार आहेत. आमच्यासारख्याच काय कुणी नाही. आम्ही अनाथ लोकांना समजते. आम्ही सामाजिक कार्य करतोय, रात्री लोकांसाठी पळतोय. दारू जिंकली, कुणी पैसा दिला ती जिंकली. आमच्यासारखा सामाजिक कार्य करतोय, रात्री 12-1 वाजता पळतोय, तो हरला. निवडून येणारच काय आले निवडून, लोकांनी त्यांना स्वीकारलं असेल. पण काही ठिकाणी असं झालेलं आहे. 100% आमच्या मतदारसंघामध्ये EVM घोटाळा झालेला आहे. ते मी काय सांगतोय, मला नाकारू द्या, मी मान्य करतो. आमच्याबरोबर असताना आमचे सहकारी त्यांना 0 मतदान आहे प्रत्येक वार्डामध्ये. अरे चुकून मागून 1 मतदान मिळू शकते, 2 मिळू शकते, कुठेही मिळालं नाही. मला सुद्धा मिळालं नाही. माझा गलाई बांधव प्रत्येक मतदारसंघामध्ये आहे. प्रत्येक मतदार कमीत कमी आम्हाला 5-10 मतदान मिळालं असतं रे. आम्ही तुमचं जे गद्दारी केली आहे, तुम्ही आमच्यावर चॅटिंग केली ते आम्ही स्वीकारलं असतं. तर आम्हाला 0 मतदान आहे. आम्ही एवढं काय वाईट वागलो? आम्ही समाजसेवा केली, रात्रंदिवस लोकांसाठी पळालो, हे काय आम्ही चुकीच केलं का? आज नाही जागा झाला तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये 150 वर्ष जसं इंग्रजांनी राज्य केलं ती वेळ तुमच्या वेळी लक्षात घ्या. आज खानापूर तालुक्याचा निकाल लागत असताना आज वंचित बहुजन आघाडीची मतं गेली कुठं? आज 50,000 मतदान आहे SC/ST समाजाचं. जो आंबेडकर चळवळीला मानतो त्याचं 70% जरी मतदान झालं असेल तर त्यातलं 28,000मधलं राहिलेल्या मतदानामध्ये काय तर 5-10% मतदान झालं पाहिजे. तर मतदान कुठे गेलं? OBCसाठी रात्री झटलोय मी, त्या OBCचं मतदान कुठे गेलं? अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मुस्लिम समाजाचं मतदान कुठे गेलं? धनगरांचं मतदान कुठे गेलं? अहो ह्या 5 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये ह्या महायुतीच्या काळामध्ये ना मराठा समाजाला आरक्षण मिळालं, ना OBCला त्यांचं आरक्षण वाचवता आलं, ना SC/STचं त्यांचं वर्गीकरण थांबलं, ना धनगरांनी STचं सर्टिफिकेट मिळालं, ना मुस्लिम समाज सुरक्षित आहे. एवढा सगळा घटक वर्ग नाराज असताना तरीसुद्धा तुमची सत्ता एवढ्या मताधिक्याने कशी येते? हा आम्हाला पडलेला एक कोड आहे, सर्वसामान्य माणसाला पडलेलं ही कोड आहे. याचं उत्तर एकच असू शकतं कालच्या निकालानुसार, ते म्हणजे EVM मशीन. तुम्ही ह्या मशीनचा किती वापर करताला? अहो ह्या विधानसभा मतदारसंघामधला उमेदवाराची वैयक्तिक इच्छा होती मी 20-25 मतांनी निवडून येईल, तो उमेदवार 28,000 मतांनी निवडून येतो. म्हणजे ही काय गोडबंगाल आहे? म्हणजे ही लोकशाहीचा खून केलेगत आहे. आणि लोकशाही ज्याला जेवण ठेवायचं असेल तर सर्वसामान्य माणसानं ह्या आमच्या आंदोलनात उतरावं. तुम्ही जर आत्ता नाही उतरला ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये तर येणारा पुढचा काळ फार अंधारमय असणार आहे. तुम्हीच ठरवा, जनतेने एकदा ठरवावं की त्या प्रस्तावित व्यवस्थेने एकदा ठरवावं. एकदा हा लढा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या EVM मशीनसाठी करूया. नाही तर EVM मशीन नाही थांबलं तर तुमची पुढची 50 वर्ष 100 वर्ष एकच पक्ष सत्तेत राहणार आणि तुमच्यावर राज्य करणार. आता तुम्ही ठरवायचं काय करायचं काय नाही. आम्ही आमच्यापर्यंत जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही तुमच्यासाठी योगदान द्यायला तयार आहे. पण ह्या योगदानात तुमचंही सहकार्य महत्त्वाचं आहे. शेवटी जनतेला सत्ताधाऱ्यांना लोकांची डोकी दिसली पाहिजेत
आणि जोपर्यंत डोकी दिसत नाही तोपर्यंत सत्ताधारी त्यांना भेद नाही आणि ही डोकी दाखवायचं काम जनतेचं आहे. तुम्ही ठरवा आणि बुधवारी येणाऱ्या तुम्ही ह्या आमच्या उपोषणात सहभागी व्हावं अशी तुम्हाला मी विनंती करतो.